नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 3,219 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आला आहे 710 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर हुडको या कंपनीने इंट्रीम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे ₹1 पर शेअरचा. आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया सेक्युअर ₹103.45 कोटी ऑर्डर फ्रॉम GETCO. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड या कंपनीला GETCO म्हणजे गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 103.45 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1146 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 66 कोटी रुपये आला आहे. आणि याच अपडेटमुळे सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर पोस्ट 9% राईज इन टोल रेव्हेन्यू टू ₹682 कोटी इन ऑक्टोबर 2025. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या ऑक्टोबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोल रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9% ने ग्रो होऊन ऑक्टोबर 2025 मध्ये आला आहे 682 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये होता 600 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडने फर्स्ट आणि इंडियाचा लार्जेस्ट ग्रीन हायड्रोजन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जो JSW स्टील फॅसिलिटी विजयनगर कर्नाटका येथे लोकेटेड आहे, हा सक्सेसफुल्ली कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, हा प्लांट सप्लाय करेल 3,800 टन्स पर ॲनम ग्रीन हायड्रोजन, त्याचसोबत ग्रीन ऑक्सिजन 30,000 टन्स पर ॲनम. JSW स्टीलला लो कार्बन स्टील प्रोडक्शनसाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे JSW एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस टू लिस्ट एअरपोर्ट मेटल्स डेटा सेंटर रोड युनिट्स बाय 2031. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड
ही कंपनी आपल्या एअरपोर्ट्स, मेटल्स, रोड्स आणि डेटा सेंटर्स बिझनेसमध्ये काम करणाऱ्या आपल्या कंपनीला लिस्ट करू शकते शेअर मार्केटमध्ये. 2027 आणि 2031 या पिरियडमध्ये. आणि मित्रांनो, म्हणजे अपकमिंग म्हणजे 2027 आणि 2031 या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये आपल्याला अडानी ग्रुपचे खूप सारे म्हणजे जवळपास हे 4 IPO पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून जवळपास 5,000 कोटी रुपये आला आहे. म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. परंतु मित्रांनो, तरीही या कंपनीचा शेअर प्राइस आज खाली आलेला आहे. आणि मित्रांनो, आज जो बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा शेअर प्राइस खाली आलेला आहे, त्याच्या मागे मेन रिझन आहे या कंपनीच्या मॅनेजमेंटने पूर्ण फायनान्शियल इयरसाठी ॲसेट अंडर मॅनेजमेंटसाठी ग्रोथ गायडन्स कट केला आहे. 24 to 25% आता नवीन AUM ग्रोथ गायडन्स दिला आहे या कंपनीच्या मॅनेजमेंटने 22% आणि 23%. आणि मित्रांनो, याच रिझनमुळे बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून याच अपडेटमुळे कंपनीचा शेअर प्राइस आज खाली आलेला आहे. चला आता बोलूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल बद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल शेअर इन फोकस अहेड ऑफ रिझल्ट कमर्शियल व्हेकल बिझनेस लिस्टिंग. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीने ऑफिशियली अनाउन्समेंट केली की डिमर्जर कमर्शियल व्हेकल बिझनेस ला शेअर मार्केटमध्ये लिस्ट करण्यासाठी BSE आणि NSE कडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्सचा कमर्शियल व्हेकल बिझनेस रेडी आहे 12 नोव्हेंबर 2025 ला लिस्ट होण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेडला डोमेस्टिक म्हणजे भारताच्या कंपनीकडून, ज्या कंपनीचे नाव आहे साऊथ सेंट्रल रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे 144 कोटी 44 लाख 51,878 का. आणि RVNL या कंपनीला हा ऑर्डर 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि याच अपडेटमुळे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.